तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज के दिवसाची सुरुवात अपन जिम से करी और फिलहालच्या कंडिशन मध्ये आपला जिम पार्टनर आहे नंदू भाऊ. मागच्या 1 घंटे से वेट कर रहे हम लोग, ये टेबल ही खाली नहीं कर रहे हैं लोग. ना मारोगे भाई, चेस्ट फटके हाथ में आ जाएगी ना. लय विचार केल्याच्या बाद डंबल उचलली के बा. जय बजरंगबली. आळ्यामध्ये ना सिद्ध्यामध्ये आता टेन्शन ना उचलायला टेन्शन लागते. A few moments later. आणि जिम करून डायरेक्ट आपण भुगावला गेलो बा आपल्या मित्राकडे. आणि नेहमीप्रमाणे आज बी थोडासा लेट झालोच होतो की कॉलेजला. आणि वाटलं नव्हतं की आमच्या गाडीचा पेट्रोल बी खतम होईल. झटकेच देणं सुरू केलं बा गाडीनं. आता पेट्रोल खतम झाल्यावर एकच इलाज, गाडीला झोपवलं की चालू बी झाली बा आता. हाय हाय इतना सुकून. आणि 1 किलोमीटर जात नाही तर अजून बंद पडली बा गाडी. मग काय गाडीला पुन्हा वाकवलं आणि पुन्हा चालू करायचं ट्राय केलंच की. म्हणलं आता लास्ट टाइम होतं बा चालू व्हायचं, तर एवढ्या स्पीडनं बघवली की जेवढ्या स्पीडनं जाऊ शकते. आई ग साले काटे. आणि एवढ्या धूप मध्ये आपले मित्र बी आले बा आपल्यासाठी पेट्रोल घेऊन. यांना माहित होतं ना आम्हाला कॉलेजमध्ये जाऊन लय ऐकवणार म्हणून लय हसत होते बाई. आणि दीपकनं तर इगोच्या चक्कर मध्ये टंकी बी फुल केली. तर मित्रांनो, आम्ही तर लेट झालोच होतो, पण आमच्यासोबत लेट झालेले आहेत हे बंदे. हे बी खूप लेट झाले. आता आमच्यासोबत यांनाही बहाणा भेटून गेला का आमच्यामुळे हे लेट झाले. आणि आमच्या लेक्चरचा संपत बी आला होता. म्हणलं आता कसं जाऊ बा. आणि तेवढ्या त्याच्या मनस्वीनं दरवाजाला धक्का बी मारून दिला. मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. टेप देना. आणि आमची गरिबी इतकी वाढली की आम्ही टेप लावून गरिबी चिपकवतो. सॉरी, ये गरिबी नाही आहे. हा पांढरपेटीच आहे गरिबी. ते पीक गरिबी. म्हणलं गरिबी सोडा आता कॉलेजमधून आम्ही लस्सी प्यायला आलो होतो, पण मी ना लस्सी न घेता आपण आईस्क्रीम घेतली. आणि वापसी कॉलेज आलो तर आमच्या कॉलेजचा फेमस पोरगा तर पळून जात होता बा. जुवारी सट्टेबाज. मी सट्टा नाही लावत. आणि गॅस किस्मत तर देखो, घरी आलो की लॉकडाऊन होतं.